आणि इथून नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच नोच्या स्वरूपात एक धाव मिळत्या. पाहूया पुढचा बॉल. फुलटॉस चेंडू आहे, दिशा दाखवली आहे. अमृत चेंडू सुटला गेला. एक धाव कंप्लीट. एक चेंडू 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पाहूया पुढचा बॉल घेऊन निशान बॉलिंग मार्क वरती. इथून अमित बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. जावे इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 धावा 1 विकेट. पाहूया कैलास ऑन स्ट्राईक. हलक्या त्यानं पुन्हा एकदा पुश केलं चेंडूला सिंगल धावेसाठी. सिंगल धाव. जाऊया धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा 1 विकेट. 4 बॉलचा खेळ. 5वा बॉल. निशान फटका चांगला खेळला. इथून स्वतः एकटा रन कंप्लीट करण्याचा प्रयत्नात होता राकेश. सुसाट धावत सुटला फटका खेळल्याबरोबर आणि इथून विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. 2 विकेटचं नुकसान. जाऊया नवीन फलंदाज निर्मित आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या त्यानं पुश केलं जातं चेंडूला. पाहूया क्षेत्ररक्षक मयूर वेगाने येतोय. फेकी झाले. फेकी लाऊड आणि त्याचा फायदा 5. खराब फेकी आणि इथून पंजा खोललाय पंचाने. 5 धावा गिफ्ट मध्ये दिल्या जात आहेत. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये काय घडलंय नक्की. इथून हलक्या त्यानं पुश केलं. एक धाव रोखण्यासाठी, एक विकेट मिळवण्यासाठी जी फेकी राहिली आणि ती फेकी आदित्यच्या हातातनं भरपूर लांब चेंडू होता आणि तो सुटला गेला आणि त्यानंतर हा बाउंड्री लाईनला क्लिअर झाला. दोन्ही अँगल मध्ये आपण पाहू शकता काय घडलं ते मॅच मध्ये. आणि इथून पाहू शकता ज्या पद्धतीने चौकार गेला. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 1 ओव्हर 9 धावा 2 विकेट. जाऊया इथून पुन्हा एकदा पुश केलंय मयूरकडे, परंतु आता मयूर पुन्हा चुकी करणार नाहीये. इथून सिंगल धाव. धावसंख्या 10 वरती. प्रफुल बॉलिंग मार्क वरती. अनुभवी गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू. प्रफुल कैलाससाठी. कैलासचा चांगला फटका. मयूरला पुन्हा एकदा कन्फ्यूज केलं आणि इथून चेंडूने मात्र दिशा बदलली. चेंडू फरार. 4 धावेसाठी चौकार. जाऊया प्रफुल पुढचा चेंडू घेऊन. 5 धावा खर्च केल्या 2 बॉलमध्ये. इथून पुन्हा एकदा फटका चांगला जरूर होता परंतु भरपूर वरती होता आणि इथे विकेट. कैलास बॅक टू द डगआउट.
जाऊया नवीन बॅटर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा 3 विकेट 1.3 बॉलचा खेळ खल्लास झालाय. या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे प्रफुल्ल यांच्या षटकातील. इथून फटका खेळलाय जन्मेश आहेत. फेकी येईल तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होतोय की काय इथून पंच सहमत नाही आहेत. सिंगल साठी इथून पंचांकडे टीव्ही अंपायरकडे रेफरल केलं जात आहे. तिथून पाहिलं जाईल नक्की काय घडलंय. नो डाऊट अँड नॉट आउट. भरपूर क्रीज वरती पोहोचला गेलाय. ते कोणताही डाऊट दिसत नाहीये. परफेक्टली पोचला गेलाय बॅटर. भरपूर मध्ये आला होता बॅटर. त्यानंतर चेंडू लावला गेला. पाच बॉलचा खेळ क्लिअर झाला. शेवटचा बॉल. धावसंख्या 16 धावा 3 विकेट विशाल संघाच्या. आणि इथून चांगला फटका तेवढ्याच चांगला क्षेत्ररक्षक मयूर कडनं झालाय. आता मात्र चेंडू रोखला गेलाय मयूरच्या माध्यमातून. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने फटका खेळला गेला होता आणि त्या चेंडूला रोखलं गेलं. षटक क्रमांक दुसरा जिथे आपण पाहत होतो आणि दुसऱ्या षटकाला इथून समाप्ती येते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. स्कोर कार्ड 16 आहे धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकासाठी मयूरला आमंत्रित केलं बॉलिंग मार्क वरती. निर्मित ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या विशाल संघाची 16 धावा 3 विकेटच्या नुकसानामध्ये. पाहूया इथून इन टू दी गॅप. चौकार 4 धावा आणि या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 20 या आकडेवरती. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आणि इथून पुन्हा 4 चौकार. जावे इथून 24 धावा 3 विकेट आणि 2 बॉलचा खेळ झालाय. मयूरच्या षटकातील 2 चौकार. हलक्या हाताने कट केलाय. सिंगल साठी ढकलला गेलाय चेंडूला. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 25 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मयूरने 9 धावा खर्च केला 3 बॉल वरती. तर पाहूया येणाऱ्या 3 बॉल वरती किती खर्च होतोय. राहुल ऑन स्ट्राइक. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे निखिलच्या माध्यमातून. पाहूया पुढचा बॉल. चांगला फटका परंतु नैतिक आज कुठेतरी फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळालं. नजरेत बॉल आला. चेंडूला रोखला आणि आज 4 धावा रोखल्यात संघासाठी. इथून पाहिलं तर शरीर यष्टीवरती चेंडू लागला होता. लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतात. सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या आकडेवरती. शेवटचा बॉल मयूरांच्या षटकातील लास्ट बॉल. चांगला कमबॅक झालाय मयूरचं. 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. 2 बॉलमध्ये लेग बायच्या स्वरूपात 1 खर्च केली.
शेवटचा बॉल, इथून शेवटचा बॉल वाईट बॉल. 27 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या आकडेवरती. 28, 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. टॅप केला गेलाय. पाहूया धावचीची संधी आहे आणि इथून पाहिलं तर पंच इथून डाऊट आहे आणि तो डाऊट क्लिअर करण्यासाठी इथून तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. पाहूया. OUT आउट. चेंडू हातातनं सुटला जरूर, परंतु सुटल्याबरोबर तो यष्ट्यांवरती लागला आणि भरपूर लांब होते. फलंदाज बाद झाल्यात. या नवीन फलंदाज रिप्ले मध्ये आपण पाहू सुद्धा शकता. दोन्ही अँगल मधनं दाखवलं जाईल पाकदरी नेटवर्कच्या माध्यमातून. जर काही आपल्याला डाऊट असेल तर आपण पाहू शकता यूट्यूब मध्ये रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने दाखवलं गेलंय. सुटल्याबरोबर चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवरतीच लागलाय आणि तोच कॉन्फिडन्स आदित्यलाही होता की चेंडू सुटला जरूर माझ्या हातातनं, परंतु यष्ट्यांना लागलाय एवढा हा कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे. आणि इथून षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकला 28 धावा. शेवटच्या षटकासाठी अमृत तरे बॉलिंग मार्क वरती. शेवटचं षटक मार्गस्थ होतंय. नवीन बॅटर तो आलाय. कोण आलाय? पियुष आपल्याला पाहायला मिळतील आणि नो बॉल पाहायला मिळतोय. नो +1 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 न पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकडेवरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती. तीस धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. आणि इथून खूप चांगला झेल पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. फलंदाज इथून आउट होताना पाहायला मिळतात. राहुल जावे इथून विशाल संघासाठी दोन्ही पॅकर बाप आणि लेक. एका बाजूला उदय आणि दुसऱ्या बाजूला पियुष. बेटा आया बाद में बाप आया. पाहूया इकडून उदय ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार नोंदवून चांगली धावसंख्या उभारली होती एन्जॉय बस संघासाठी. पाहूया पुढचा बॉल अमृतकडनं हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलाय आणि सिंगल धाबा कंप्लीट केली जात आहे. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 32 धाबा. पाहूया इथून निखिल मेहर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी आली तत्पूर्वी सिंगल धाव पियुषने मात्र कंप्लीट केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33 रन्स 5 विकेट. 3.3 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे 2 संघांमध्ये. एडवनचा संघ असणार आहे आणि दुसरा संघ असणार आहे मिस यू प्रेमेन 11. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. नरेश मोती एडवन. काय झालं? बॅटिंग टीम टीव्ही अंपायरकडे रेफरल केलं जात आहे बॅटिंग टीमकडनं. कशासाठी घेतलाय? वाईटसाठी का? नो स्कोरसाठी? येस. नो स्कोर.
इथून धावचीची संधी आणि इथून धावची बाद. विकेट डाऊन. नो नो प्लस विकेट. नो प्लस विकेट. आता विकेट झाल्याच 8 विकेट. सात विकेट इथून पाहायला मिळते. 8व्या क्रमांकाचा आणि 9व्या क्रमांकाचा शेवटचा विकेट राहिला आता. इथून शेवटचा विकेट बाकी राहिलाय. आणि इथून विकेट डाऊन. ऑल आउट. वाईट बॉल आहे परंतु टीव्ही अंपायर कडे इथून रेफरल केलाय बॉलिंग टीम कडनं. टीव्ही अंपायर कडे रेफरल केलाय. पाहिलं जाईल त्यानंतर सांगितलं जाईल नक्की काय आहे. चेक केलं जाईल वाईट आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. आणि इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता 34 धावा आणि 35चा टार्गेट असेल. 34 धावा 35 धावांचा टार्गेट असणार आहे. आणि इथून नाही 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 फेअर डिलिव्हरी. ऑनलाईन फुटबॉल सुद्धा आपण पाहू शकता. आमचे प्रेक्षक मॅचचाही आनंद घेत आहेत क्रिकेटचा आणि त्याचबरोबर फुटबॉलचाही आस्वाद घेत आहेत. शकता आपण ऑन स्क्रीन वरती आमचे प्रेक्षक फुटबॉलचा आस्वाद घेत आहेत. पोर्तुगालची मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. जावे इथून इन ॲक्शन मॅच कडे आपण पोहोचतोय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती 34 सॉरी 35 धावांचा असेल. 35. बॉलर नेम तर एडवन संघ टॉससाठी आहे. एडवन संघ आणि त्याचबरोबर मिस्यू पेमेन 11 या टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करा. टॉससाठी या लगेच. जावे इथून पहिलाच बॉल मयूरकडनं सॉफ्ट हँडनं खेळला गेलाय सिंगलसाठी. 35 धावांचा एक टार्गेट सेट केला गेला आहे 4 ओव्हरमध्ये आणि पहिलाच बॉल सिंगलनं इथून पाहिलं तर चेंडू हाताळला गेला भरपूर उंचावरती होता आणि इथून यस बॉलिंग टीम का
तर यास रिव्ह्यू घेतला गेलाय बॉलिंग टीमकडनं. अंपायरने घेतलाय का? येस. या निनाद, निखिल भाऊ या. निखिल भाऊ नाही, आपण निनाद या. प्रणित या स्वतः या आपण. नो बॉल आहे. स्टंपच्या भरपूर वरून गेलाय आणि इथून रिप्लेमध्ये सुद्धा आपल्याला आमचे विनीत मर्दे तुम्हाला दाखवतील. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता नक्की काय घडलंय, कुठे होता चेंडू, कुठून गेलाय. जाऊया इथून पुढचा चेंडू अमितकडनं. हलक्या त्यानं पुश केलाय चेंडूला सिंगलसाठी. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 बॉलच्या खेळामध्ये 3 धावा, 35चं टार्गेट असताना. तर एडवन संघाचा कॅप्टन आहे मिसिओ पेमेन. या टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला नाही. कॅप्टन पोचवायचा आमच्यापर्यंत. बसंतजी गुप्ता, कॅप्टन पोचवा. पाहूया इथून 4 धावा पाहायला मिळतात. हलक्या त्यानं पुश केलं जातंय पुन्हा एकदा सिंगल धाब्यासाठी. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा. 4 बॉल 8 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि इथून चांगला फटका आणि इथून पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या नजरेत. चेंडू फरार 4 धावेसाठी. जाऊया दोन्ही टीमचे कॅप्टन पोचले जात आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 धावा. आणि इथून ओव्हरची होती आहे समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 धावा. 1 ओव्हर 12 धावा. मिस यू पेमेन 11 संघाने मात्र टॉस विन झालाय. जाऊया स्पीडअप करा. पुढचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आणायचा आहे लगेच. इथून उदयला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. हृदय आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया इथून चेंडू रोखला गेलाय आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती हल्ला बॉल केला होता मयूरनं, परंतु नैतिकच्याच पायाला लागला. इथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखतोय. खूप चांगली गोलंदाजी हृदयच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. 2 बॉल 1ही धावा खर्च केलेली नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 या आकडेवरती. पुढचा चेंडू इथून स्वीप होऊन खेळण्याचा प्रयत्न. पियुष चेंडू खाली आले. चेंडूला फील्ड केलं. सिंगल धाव परिपूर्ण वेगाने केली. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 13 धावा. 3 बॉलचा खेळ जरूर झालाय. 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 1 धाव खर्च केले 3 बॉलमध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली नैतिकनं आणि फटका खेळलाय, परंतु अमित इथून चेंडूला सोडणार नाहीये आणि इथून चेंडू रोखला गेलाय.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. भाऊ कॅमेराकडनं बाजूला व्हा आता सर्वजण, कारण की जे काही रिप्ले आपण बघतो ना नंतर मग तुमचे डोके येतात. कॅमेराकडनं आयुष त्यांना सर्वांना बाजूला घ्या, आपले डोके येतात सर्व, नंतर जे काही रिप्ले पाहायचं असते ते रिप्ले दिसत नाही. तर यस इथून डिसिजन पोहोचवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं अमितच्या माध्यमातून. जरूर अमित बाहेर गेला होता परंतु चेंडू त्याने सोडला होता आणि इथून धावचीची संधी आहे परंतु फेकी स्ट्राईक एंड वरती झाली. नॉन स्ट्राईक एंड वरती झाली असती तर नक्कीच नैतिक बाद झाला असता. चेंडूचा खेळ शेवटचा आहे, लास्ट बॉल. जाऊया इथून शेवटचा बॉल. फटका चांगला आहे आणि चौकार देऊन जाणार. 4 धावा इथून शेवटच्या बॉलवरती आलाय आणि षटकाची होती आहे समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा. बारा 17 35चा टार्गेट आहे. 35 35 18 झाले. 18 सिंगल आला तो पहिल्या ओव्हरला 12 आले आणि या ओव्हरला 6. पहिल्या ओव्हरला 12 आले होते आणि या ओव्हरला 6. 18 रन. ओके, 35चा टार्गेट, 17ची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. जावे इथून मॅचला सुरुवात होते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. राकेश बॉलिंग मार्क वरती. नैतिकचा हा फटका फसला गेला होता. राकेशकडनं चेंडू सुटला, तिथून जीवनदान मिळाला, सिंगल ही मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19. 11 बॉल 16 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावा. मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. इथून प्रिशा 11 संघाला पाहूया पुढचा चेंडू घेऊन राकेश. जावे इथून वाईट बॉल. हवे इथून धावचीची संधी परंतु गमावली जाते. आणि इथून आता मात्र इंटू द गॅप. 4 धावेसाठी हा चेंडू धावतोय. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 24. 24 धावा. 9 चेंडू 11 धावेची आवश्यकता. हृदय इथून डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट झालाय जरूर, परंतु इथून पंचांचा हात सुद्धा आलाय वरती. OUT आउट. तर विनंती असेल प्रिशा 11 टीम आपण आपल्या डगआउट मध्ये बसायचं आहे, कुठे उठू नका. आठ चेंडू 10 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 10. 8 चेंडू सांगतोय.
ओके 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 वाईट बॉल आहे हा. वाईट बॉल आणि 9 चेंडू. जाऊया इथून. चेंडू सुटला गेलाय पुन्हा एकदा आणि पुन्हा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते आता तब्बल जाऊया पुढचा चेंडू. इथून पुन्हा एकदा चेंडू सोडला गेलाय. पुन्हा वाईट बॉलचा इशारा राकेशकडनं पाहायला मिळते. खराब चेंडूंची हाताळणी होते राकेशकडनं. इथून पाहिलं तर पाहूया. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची कडा पाहायला मिळाले. सिंगल धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्डवरती 29 धावा. अजूनही 6 धाव्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. हलक्या त्यानं पुश केलं चेंडूला. सिंगल धाव आणि शेवटचा बॉल बाकी आहे. 5 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धावा. इथून पाहूया सिंगल धाव आणि इथून ओव्हरची होते समाप्ती. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या 4 धावा. 6 बॉल 4 धावेची आवश्यकता. जाऊया आमच्या मुख्य समालोचन कक्षामध्ये. साहिल गुप्ता किधर नहीं चुपता, सब जगह दिखता. साहिल गुप्ता. जाऊया विनीत यांच्याकडे सुद्धा कॅमेरा आणि त्याचबरोबर रूपम प्रॅक्टिस करतायत. ओव्हरमची वॉर्मअप करतायत. जाऊया इथून लगेच इनेक्शन मॅचकडे. शेवटचं षटक. 6 बॉलमध्ये 4 धावेची आवश्यकता आणि पहिलाच बॉल इथून आपण पाहिला तर भरपूर लांब व्हाईट बॉल. तीन धावेची आवश्यकता आहे. हलक्या त्यानं पुश केलं चेंडूला. सिंगल धावेसाठी सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. विजयासाठी 2 धावेची अजूनही आवश्यकता आहे. जाऊया शेवटच्या 2 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलंय आणि सिंगल परिपूर्ण होईल. स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 1 धावा. मिस यू पेमेन 11 संघ निर्णय पोचवा आमच्यापर्यंत. क्षेत्ररक्षण ओके धन्यवाद. आणि इथून पंजा परंतु इथून सामना जिंकलाय तो म्हणजे प्रिशा 11 संघाने. अभिनंदन असेल. आणि इथून नेक्स्ट मॅचचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल निखिल मेहर यांच्या मुखातनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर मेहर.